नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पुन्हा आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक अत्यंत माहितीचा विषय, एक अत्यंत माहितीचा व्हिडिओ, जो कोकणात जमीन घेताना तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे. तर अशी माहिती आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे. तर आता आज पुन्हा एकदा आपण सिद्धार्थ काणे यांच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सिद्धार्थ, आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. एका पाठोपाठ एक आपले सुंदर असे माहितीचे व्हिडिओ येत आहेत आणि खूप उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा आपल्या सगळ्या व्हिडिओना. लोकांना माहिती आवडते, आपल्याला भरपूर असे फोन कॉल्स येत आहेत आणि एक नवीन आज आपण टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की कोकणातील जागा आणि जागेचा शोध कसा लावता येतो. म्हणजे आपल्यापैकी भरपूर जण शहरामध्ये राहायला आहेत पहिल्यापासून, किंवा आपले आई वडील शहरामध्ये आलेत. तर आमचा जन्म शहरामध्ये झाला, मुंबईला झाला, पण आपलं मूळ हे कोकण आहे, मूळ इथलं गाव इथलं आहे. पण होतं असं की आमचा जन्म मुंबईला झाला, त्याच्यामुळे आम्ही कधी इकडे लक्ष दिला नाही की वडिलांची जागा किती आहे किंवा आजोबांची जागा किती होती, ती वडिलांनी नावावर केली का, किंवा मग आमच्या नावावर किती जागा आहे, आता वडिलांच्या नावावर आमच्या नावावर किती जागा होणार आहे. तर ह्याची काही कल्पनाच नसते. आणि जेव्हा आपण ते सगळं माहिती करायला जातो तेव्हा कळतं की तिकडे काहीतरी भलतंच चाललंय, किंवा कोणी नातेवाईकांनी कब्जा केलाय, किंवा कोणत्या भलत्याच माणसांनी कब्जा केलाय, गावातल्या कोणी कब्जा केलाय. तर आणि भरपूर वेळा माहितच नसतं की आपली जागा कुठे आहे, कसा शोध लावायचा, कशी शोधून काढायची. तर ह्याच्याबद्दल सिद्धार्थ तुम्ही माहिती द्या. म्हणजे असे प्रश्न आमच्या व्ह्यूअर्सना पण असतात, आम्हाला कॉल्स पण असतात. तसे विषय चांगला आहे, जागा आणि जागेचा शोध. तर विषयामध्ये प्रथम दर्शनी आपल्याला एक पहिला विषय घ्यायला लागेल की आपल्या नावे आपल्या वडिलोपार्जित कोणाची जागा होती का, किंवा जर असेल तर मग त्याचा शोध घेता येतो. पहिलं ते असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला कुळाचार आहे आपण म्हणतो, म्हणजे आता जसं की तुम्ही म्हणालात की तुमचं एक खेडेगावातनं तुमचं तिकडनं फॅमिली बिलॉंग करते तिकडनं, तर तिथे तुमचा कुळाचार असणार, तिथे वाडवडिलांची तुम्ही जमीन असणार. एक तर तुम्ही त्यावेळेला मालक तरी असाल किंवा तुम्ही कुळ तरी असाल, तर ते शोध घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघायला गेलं तर कोकणात असं कमी प्रमाणात आढळेल की तो माणूस शेतकरी नाहीये. म्हणून कोकणात ऑलमोस्ट जेवढे खेडेगाव ज्यांची घरं आहेत किंवा जे कोकणात बिलॉंग करतात, मुंबईत असतील, अगदी परदेशात जरी लोक असतील, एकतर काय असेल त्यांनी सगळ्या जागा विकली असतील आणि ते भूमिहीन झाले असतील, किंवा त्यांना जागा आहे पण ही जागा किती आहे, काय आहे, किंवा वादात्मक आहे वगैरे. तर हे विषय राहू शकतात किंवा वाद वगैरे. तर आता आपण त्याच्यामध्ये पहिला एक सब्जेक्ट जागा आणि जागेचा शोध म्हटलं की काय असतं की तो विषय तो मोजणीशी रिलेटेड. तर आता काय आलंय, आता एक माहिती म्हणून आपल्या व्ह्यूअर्सना सांगतो, मोजणीचे कायदे पण आता नवीन जे अपडेट झालेत ना ते बदलले. तर जागा आणि जागेचा शोध हा विषय म्हटला तर शोध म्हटलं की त्याला आलं की मोजणी. बरोबर. म्हणजे त्याचं डिपार्टमेंटच बदल, म्हणजे सातबारा महसूल विभागात येतो तसा मोजणी विभाग हा जो आहे ह्याच्याकडे शोध म्हटलं की तो तिकडे येतो. तर आता कसं होतं की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सला सांगतो की नवीन आत्ताच्या ह्या 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाकडनं नवीन एक GR पारित गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये जी पहिली मोजणीचे प्रकार होते तर ते मोजणीचे प्रकार आता बदललेले आहेत. तर पहिल्यांदा साधी होती, तातडी होती, अति तातडी होती आणि अति तातडी होती. साधी मोजणी 1000 रुपयात होत होती, तातडी मोजणी 3000 रुपयात होती, अति तातडी 6000 होत होती आणि अति तातडी 12000 रुपयात होत होती. साधी मोजणीला 6 महिने ते 1 वर्ष लागायचं. हे सगळं सरकारी मोजण्या, सरकारी मोजण्या सांगतो तुम्हाला. तर साधी मोजणी आहे ना ती 1 ते 6 महिने ते 1 वर्षात व्हायची, तातडी 3 महिन्यात होत होती, अति तातडी 2 महिन्यात होत होती, आणि अति तातडी जे 12000 रुपये भरत होतो आपण ती 1 महिन्याच्यात होत होती. तर आता त्याच्यामध्ये मोजणीमध्ये आता प्रकार असं केलाय, द्रुतगती, एक साधी मोजणी आणि द्रुतगती मोजणी. तर साधी मोजणीचे तुम्हाला 4000 रुपये भरायचे आहेत, म्हणजे काही ठिकाणी 3000 आहेत, काही ठिकाणी 4000 आहेत, आणि द्रुतगतीचे 8000 भरायचे आहेत. हे 2 हेक्टर क्षेत्रासाठी आहे. ह्याच्यावरती प्रति हेक्टरी 4000 रुपये ऍडिशनल 4000 रुपये द्रुतगतीसाठी भरायचे, आणि साधीसाठी तुम्हाला 2000 रुपये भरायचे ऍडिशनल 2 हेक्टरीसाठी. त्यामुळे आता 2च टाईप मोजणीचे राहिलेले आहेत, पहिल्यासारखे 4 टाईप राहिलेले नाहीत. त्यामुळे लोक जी कन्फ्युज होत होती ना, अरे नक्की तातडी कधी अति 3 वेळा यायचं, अति तातडी. मग ते साधी तातडी, अति तातडी आणि अति तातडी असे जे प्रकार होते ते आता सरकारने 2 मध्येच कन्व्हर्ट केलेले आहेत, आणि दरही कमी केलेले आहेत. साधीचे दर वाढलेले आहेत आणि द्रुतगतीचे दर कमी केलेले आहेत. तर हे
व्ह्युअरसाठी एक म्हणजे सर्व नागरिकांसाठी एक चांगल्या प्रकारची बातमी आहे. दुसरा विषय राहिला तर शोध म्हटला की शोध म्हटल्यानंतर आता कसं आहे टेक्नॉलॉजी. एक मिनिट, हे नियम चेंज होऊन किती टाइम झालाय आता? हार्डली एक 2 महिने झाले. अच्छा, म्हणजे आता रिसेंटली झालंय हे. ओके, म्हणजे एकदम लेटेस्ट अपडेट आहे. लेटेस्ट अपडेट हा लेटेस्ट अपडेट आहे आताचा. आणि आता ती प्रोसिजर चालू पण झालेली आहे. दुसरी गोष्ट आता व्ह्युअर्सना सांगायला मला आवडेल की भूमी अभिलेख विभागाने सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करत कोकणामध्ये सुद्धा डिजिटल सिग्नेचरच्याच मोजण्या होतात. अच्छा, डिजिटली तुम्हाला आता ते प्लॅन डिजिटली अवेलेबल होणार आहे. तुमच्या मोजण्या झाल्या तरी त्याचा रेकॉर्ड मेंटेन राहणार आहे. तुम्ही आज मोजणी केली तरी येणाऱ्या तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तो डिजिटल मॅप डिजिटल सिग्नेचर ते अवेलेबल कायम असणार आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आता परमनंट मार्किंग ज्याला आपण म्हणू शकतो ते करता येणार आहे. बरोबर. त्यानंतर राहिला विषय आता ही जागा झाली. तर जागेचा शोध घेणं हा जो प्रकार आहे ना, तर आता काय आहे गावांमधनं काही गावांमधनं काय होतं की एखादं आपण समजा की एखादं कुटुंब आहे की जे मुंबईमध्ये वडील समजा मुंबईत गेले, तिकडेच राहिले, तिकडेच जसं तुम्ही म्हणा तुमचा जन्म तिकडचा आहे. बरोबर. मग तुम्ही इकडे आल्यानंतर आपण शोधायला गेलो की नक्की जागा कुठली, मग आपण गेलो कशाला गावात भांडणं करा, कशाला वाद घाला वगैरे. मग मोजणी लावायची म्हटलं की ते चतुर्सीमेचे 4 लोकांना बोलवायला लागतं. आजूबाजूच्या जेवढ्यांचं जागा आहे बोलवायला लागतं किंवा नोटीस जाते सगळ्यांना, त्यांना बोलवायला लागतं. नंतर मग ते आपल्यात जर अजून 4 नावं असतील, सहहिस्सेदार असतील तर त्या सहहिस्सेदारांनाही बोलवावं लागतं. मग माणूस काय विचार करतो, अरे बापरे मला तर माझी जागा नक्की कुठे शोधायची आहे, पण हे सगळ्यांना कळलं तर मग वाद होईल, मग घरात भांडणं कशाला. मग लोक त्याला म्हणतात नको जाऊ दे, आपण येतो ना 2 दिवस सणाला तर सण करूनही जाऊ. अशा याच्यात मग लोकांचं राहून गेले की ते राहून जातं. मग त्यापेक्षा सरळ आणि एक चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण एक उपयोग जर करून घेतला तर तो म्हणजे आता असं आपण करून देतो. आपण जर तुमचा नकाशा जो आहे त्याच्यात फोड झाली नसेल, म्हणजे 7/12 काय होतं आपल्याकडे काय 7/12 अबोक झालेला असतो आणि नकाशा पूर्ण अखंड असतो. म्हणजे उदाहरणार्थ सर्वे नंबर 56 आहे तर 56 हा सर्वे नंबर अखंड रेकॉर्डला अवेलेबल असतो भूमी अभिलेखच्या, आणि अबोक झालेला असतो महसूल विभागात. मग ते अबोक झाला असेल ना तर आपल्याला जरा थोडं मार्किंग करणं जरा कठीण जातं. पण जर समजा अखंड क्षेत्र असेल आणि अखंड क्षेत्राचं जर समजा ते तुमच्या नावे जर क्षेत्र असेल असं तुम्हाला जर वाटते की तुमच्या वडिलांना वगैरे जर नावे असेल आणि त्याचा तुम्हाला वारस नोंद करायची किंवा त्यावर ताबा मिळवायचा तर ती जागा कुठे ती जर शोधायची असेल ना तर आपण स्वतः म्हणजे आपली म्हणजे एकर्स ऍडवायझर आपण स्वतः ती डिमार्केशन करून देतो जागा. तर ती डिमार्केशन सॅटेलाइट वरती करून देतो. म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी झाली आहे की आता सॅटेलाइट जनरेट मॅप तयार झालेले आहे. आता ते कसे करून देतो आपण सॅटेलाइट वरती, तर त्याच्यावरती विषय सांगतो तुम्हाला. तर उदाहरणार्थ समजा मौजे शिरवली आहे, तर मौजे शिरवली जी आहे ना, तर मौजे शिरवलीमध्ये समजा तुम्ही राहत असाल आणि तुम्ही आज जवळजवळ काही वर्षांनी मोजणी करत असाल तर शिरवलीमध्ये मोजणी कोण ना कोणतरी करत असतो. मग ते जेव्हा ते डिजिटली मोजणी कोण करतो ना तर त्याचा एक BTM मारला जातो, त्याला बेंचमार्क म्हणतात. ओके. मग ते बेंचमार्क वरून समजा सर्वे नंबर 152 आहे, तो 152 मोजलेला असेल एखाद्या पार्टीने आणि तुमचा सर्वे नंबर 30 आहे, तर मग ते जनरली त्याचा डिस्टन्स मॅप ना क्रिएट केला जातो. मग तिथून त्या अँगल वरती टाकल्यानंतर त्याचा एक्स मिळतो आपल्याला, त्याला मी XYZ जसं आपण मार्केट म्हणतो एक्स मिळतो आम्हाला. त्या एक्स वरती तुमची इमेज बसवली जाते आणि तिथून तुम्हाला सॅटेलाइट वरती दाखवलं जातं की तुमचा हा प्लॉट जो आहे ना तो अंदाजे टेंटेटिव्ह एक 5 ते 10 मीटरचा डिफरन्स होईल पुढे मागे, पण हा तुमची जागा ह्या ठिकाणी निघू शकते. किंवा जर एखादा नवीन जागा घेणार असतील कोण तर त्यांना पण जागेचा शोध घ्यायचा असेल. समजा तुम्हाला एखाद्या जागा मालकांनी जागा दाखवली असेल किंवा एखाद्या इस्टेट एजंटनी जागा दाखवली असेल तर तुम्ही ही सर्व्हिस आमची घेऊ शकता की तुम्हाला दाखवलेली जागा तीच आहे का, तर त्याचा शोध आपल्या थ्रू ते घेऊ शकतात. म्हणजे कोणत्याही जागेचा व्यवहार करायच्या अगोदर किंवा हेवी टोकन द्यायच्या अगोदर थोडे पैसे लावून मोजणी करून घेणं योग्य आहे. हा, म्हणजे आता उदाहरण सांगतो तुम्हाला. जनरली आता 20-25 एकरचा जर प्लॉट असेल ना तर हार्डली आपण एक जवळ 40-50 हजार रुपये त्याची डिमार्केशनची घेतो. ओके, एवढ्या मोठ्या प्लॉटचे. हा, पण डिमार्केशन घेतल्यानंतर काय होतं तुमचा जो लाखोचा व्यवहार असतो ना तो तिथे फसण्यापासून तुम्ही थांबता. बरोबर आहे. मोठी काय होतं छोटी अमाऊंट जाते आपली. सर्वे नंबर समजा आता जर आपण सपाटीला जर बघितलं ना तर सपाटीला मेजरमेंट वेगळे आहेत. ओके. आता कोकण भाग आहे ना हा सगळा डोंगर उताराचा भाग आहे, कंटूर येतो त्याला. तर त्या कंटूर म्हटलं ना की त्याचं डायमेन्शन सगळी चेंज होतात. बरोबर आहे. म्हणजे 1 फूट स्टेटवे जर तुमची जर एवढा पीस होतो ना तर तो जेव्हा व्हर्टिकली जेव्हा जातो चढणीला ना तेव्हा तो पीस थोडा कमी होतो. अच्छा. हा, मग ते जे जागा कमी होते. हा, मग ती जागा अशी क्रॉस मध्ये कमी दिसते. मग ते जे मोजायचं जे अॅक्युरेसी आहे ना ते आपण करून देतो. ओके. हा, परत दुसरी गोष्ट कशी आहे काही वेळेला काय होतं दाखवला जातो प्लॉट हा विकायचा आहे म्हणून,
तो प्लॉट बघितला जातो, कसं असतं प्लॉट घ्यायचा असतो, हा प्लॉट लगेच, आणि आपण घाई का करतो नाही, कारण आपल्याला सांगितलंच जातं असं बरोबर की नाही हा प्लॉट आता तुमचा लवकर घ्या, दुसरं एक जण आहे, कोणते त्यांना फोन करत असतो, ते सगळं म्हणजे ते लॉलीपॉप देतात, ते चालू असतं. लोक फसतात आणि असे भरपूर विषय येतात की साहेब ऐका ना, आम्हाला जागा ही दाखवली होती आणि जागा आता ही आहे, तर काय करता येईल. मी म्हंटल जागा ही किंवा हे नाही ना, अग्रीमेंट मध्ये असा माळ दाखवतात आणि निघतो असा कडा. हा मग तेच सांगतोय, कसं असतं तेच सांगतोय. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या वेळेला तो अखंड सर्वे नंबर असतो मोठा, तर तो असतो समजा 56, मी तुम्हाला सांगितलं त्यात अ ब कड, अ ब वरती जातो, कड खाली येतो. बरोबर. आता काय होतं, फसलं कसं जातं, नकाशा घेतात 56चा हात, हा 56चा, 57 कुठला तो आहे, मग ती बाउंड्री दाखवली जाते, आपला टो हा 56 क ड वरच आलाय, वर आहे की खाली आहे हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. त्याला चतुर्सीमेचा दाखला तलाठ्यांकडनं पण घ्यायला लागतो. ह्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत, आपण त्याच्यामध्ये क्लिअरन्स देतो. म्हणजे आपल्याला फक्त म्हणजे जो व्ह्युअर्स तुम्हाला सांगू येतो, खाली नंबर दिसतो ना, त्यावरती फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करून फक्त 7/12 आणि आम्हाला नकाशा जर फक्त तुम्ही फॉरवर्ड केला तर त्या नकाशा आणि ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला डिटेलिंग सगळं करून देऊ की तो प्लॉट घेताना तुम्हाला काय काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत, आपण ते गाईडलाईन पण देतो. म्हणजे बिफोर अग्रीमेंट पण आपली कन्सल्टन्सी आहे, ज्याला एक मिनिमम चार्जेस आपण लावलेले आहेत, त्या कन्सल्टन्सीमध्ये आपण त्याच्यामध्ये की जेणेकरून तुमच्यापासून कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होऊ नये आणि तुमचा व्यवहार व्यवस्थित हो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ती डेव्हलप करावी. आता एक रिसेंटचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. आपले प्रेक्षक जेवढे आहेत आमचेच क्लायंट होते, त्यांना एका एजंटच्या थ्रू एक जागा दाखवली गेली आणि सिद्धार्थनेच डिमार्केशनची कन्सल्टन्सी दिलेली. तर जागा जी दाखवली ती एजंटनी माळ दाखवलेला पूर्ण असा टेबल प्लॉट होता, आणि जेव्हा आपण मोजणी केली त्या सर्वेची तेव्हा आम्हाला कळलं की ऍक्च्युली पूर्ण खाली डोंगर जातो, कडा जातोय, लिटरली कडा होता. आणि त्याच्यामध्ये पूर्ण पैसे लावायच्या अगोदरच थोडक्यामध्ये ते झालं. त्यात आपलं काय झालं सांगतो तुम्हाला. नकाशा जो होता ना, तो नकाशा पूर्ण फिरवलेला होता. ओके. त्यामुळे कसं झालं, जो खालती आपण जी स्टेट जी आपण मोजली ना ती, तर ती स्टेट लाईन जी आपण जी रोड साईडला बघितली, तर ती रोड साईड बघूनच आपली पार्टी इम्प्रेस झाली की हीच जागा पाहिजे. बरोबर. पण जो नकाशा जो आहे ना, तर तुम्ही नंतर त्याला जर बघाल ना, तर त्यांनी साईडला जी नॉर्थची जी लाईन मारलेली होती ना, तर त्यांनी नॉर्थची लाईन मारताना खालती उलटा नॉर्थ दाखवला होता. अच्छा, जी वरती असायला हवी होती ती खाली आली. आणि कसं होतं, ते काय केलं होतं, ते फक्त प्लसच मारतात, ते काय क्रॉस करत नाही. त्यांनी मारल्यामुळे काय आलं, समोर तुम्ही असं बघताना आपण जनरली काय म्हणतो वरची साईड नॉर्थ आहे. बरोबर बरोबर. पण आता कसं झालंय, आता जे ऍक्च्युअल दिसायला पाहिजे तर तसं नॉर्थ अँगल तो करून सुद्धा हल्ली ड्रॉइंग दिले जातात. बरोबर. मग ते नॉर्थ चुकल्यामुळे पार्टी फसण्याची चान्सेस जास्त असतात. मग अटारे हो शिक्का आहे ना, कशा तो आहे म्हणजे हा ऍक्युरेट आहे, मग ऍक्च्युअली मग तीच जमीन असेल. मग त्यापेक्षा सरळ आपण सॅटेलाइट वरती डिमार्क करून देतो, एक्झॅक्ट लोकेशन, एक्झॅक्ट मार्किंग. त्याच्यामध्ये फरक जरी पडला तरी 5 ते 10 फुटाचा पुढे मागे म्हणजे जो जीपीएसचा फरक पडतो तेवढाच फरक पडू शकतो. पण जागा दुसरी निघू नाही शकत, जागा दाखवली तीच निघू शकते. हा, भरपूर केसेस मध्ये होतं. आणि हे हमखास होतं की तुम्हाला जागा एक दाखवली जाते आणि कधी कधी तर समजा हा प्लॉट मागचा दाखवला, जनरली काय होतं, भरपूर लांबचा प्लॉट म्हणजे जनरली असं होतं, लोकांना तो व्यवहार करायचा असतो आणि बरेचशांचं असं म्हणणं असतं की तो कोणाला कळता कामा नये, आम्हाला व्यवहार करायचा आहे पण कोणाला कळता कामा नये. तर शेतकरी पण म्हणतो की मला जागा विकायची पण कोणाला कळता कामा नये. मग मोजणी म्हटली ना की तुम्हाला चतुर्सीमेचे सगळे जण आले. हो, आणि सगळ्यांना कळतं. मग ते सगळ्यांना कळतं ते, किंवा सहिस्सेदार जे आहेत त्यांना कळतं. मग ते कळल्यानंतर लोकांचं म्हणणं काय की ठीक आहे, म्हणजे त्यांना व्यवहार करायचे, पण जे काही लोक असतात बरोबर की जे मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा असं काही गावात वगैरे चालू असतं असं लोकांचं म्हणणं आहे. आता काही ठिकाणी त्या दंतकथाही वाटतात लोकांना किंवा काही अनुभव पण आलेले आहेत. पण ते करण्यापेक्षा सरळ डिमार्केशन तुम्ही आपल्याला दिसतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, परफेक्ट डिस्कला कॉल करा, ते संपर्क साधतील आणि एक वेळ ठरवून देऊ आणि ते आम्ही डिमार्केशन तुम्हाला करून. पण प्रॅक्टिकली सांगायचं झालं की एक म्हणजे माझ्यातर्फे एक ओपिनियन आहे किंवा क्वेश्चन आहे की आपण जर जागा घेतोय विकत कोणती, तर ती प्रॅक्टिकली सगळं लिगल सगळं करूनच घ्यायला हवी ना. हो, लिगल म्हणजे डिमार्केशन करून, फेन्सिंग करून वगैरे. म्हणून आजचा विषय सुंदर आहे, जागा आणि जागेचा शोध. आता जागेच्या सरकारी मोजणीचे प्रकार मी तुम्हाला सगळे सांगितले, जागा शोधायची कशी आहे सांगितलं. बरोबर. जागा शोधल्यानंतर तुम्ही त्या कसं आहे बघा, जागा कुठेच जात नाही, जागा जागेच्याच ठिकाणी असते. बरोबर आहे.
ती फक्त आपल्याला व्यवस्थित शोधता आली पाहिजे, म्हणून आजचा आपला व्हिडिओ आहे की जागा आणि जागेचा शोध. त्यामुळे जागा कुठेच जात नाही, जागा जागेच्याच ठिकाणी असते. तुमचे डॉक्युमेंटेशन आहेत ना, हे सगळं त्या जागेचं काय म्हणतात आपण एक इन फ्युचर सगळं ते दाखवून देतं की बा ही जागा कोणाची होती, कशी होती, काय होती, म्युटेशन्स काय होते काय नव्हते. म्हणजे जागा तिथेच आहे पण ती तुमचीच आहे का कोणाची दुसऱ्याची आहे, तो विषय ते महत्वाचं आहे. त्यामुळे कसं आहे, पेपर्स पहिली जागा जर तुम्हाला डिफाईन झाली ना, हीच जागा आहे, तर तुम्ही पेपर वर्क करून फायदा आहे. तुम्ही पेपर वर्क केलं तर जागा जिकडे तिकडेच असणार आहे जागा. पण सॉरी तुम्हाला कट केलं. कधी कधी एजंट लोकांना पण कळत नाही किंवा विकणाऱ्यांना की ही तीच जागा आहे. कधी कधी शेतकरी पण सांगतात की हा माझा बांध आहे, हा माझा गडगा आहे, ती माझी जागा आहे, आणि शेतकऱ्यांना पण माहित नसते की तीच त्यांची जागा आहे म्हणून वेगळी निघते. तुम्ही हा विषय काढला म्हणून झालं, काही एस्टेट एजंट जे आहेत ते एस्टेट एजंट माझ्याकडे पण येतात की साहेब मला ही जागा माझ्या पार्टीला द्यायची आहे, मला एकदा कन्फर्म करून द्या. बरोबर. कारण उद्या मी दिल्यानंतर समजा काय झालं तर ते जबाबदार मी असणार आहे. बरोबर. तसे एजंट लोक पण आहेत आपल्या संपर्कात की साहेब जेन्युइनली काम करणार आहेत की डिमार्केशन करून द्यायचंय, तर ते डिमार्केशन पार्टी समोर तुम्ही करून द्याल का. आम्ही म्हटलं आमची फीज मिळाली तर आम्ही काम करणार. बरोबर आहे. ज्याच्या समोर असेल ते आम्ही डिमार्केशन तुम्हाला करून द्यायला तयार आहोत. आम्हाला लागतात ते रिक्वायरमेंट पेपर आम्ही त्यांच्याकडे घेतो, त्यानुसार सॅटेलाइट मॅप इमेज आम्ही डाउनलोड करून ते सॅटेलाइटवरती पे करायला लागतात. ते पे करून ती इमेज घेऊन ते ऍक्च्युअल जाऊन साईडवर डिमार्क करतो आपण, आणि ते डिमार्केशन देतो करून आपण त्याला. आणि तेवढेच फ्रॉड पण आहेत मार्केटमध्ये, सगळेच नाही आहेत पण काही काही फ्रॉड आहेत जे तुमच्याकडून टोकन घेतात आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर तुम्हाला कळतं ही जागा ती नाहीच आहे जी मला आवडलेली. मग त्याच्यानंतर ते हात वरती करतात की साहेब आम्हालाच माहित नव्हतं, आणि मग ते टोकन तुम्हाला काही परत मिळत नाही. आता तुम्हाला सांगतो माझ्याकडे असे पण विषय आहेत, एक जागा 5-6 लोकांना विकलेले पण माझ्याकडे. हो, हा विषय खूप कॉमन आहे आपल्याकडे. आणि कॉमन आहे त्याची तुम्हाला मी अग्रीमेंट मॅक्सिमम रायगड मध्ये हा विषय खूप कॉमन आहे. आपला विषय ज्या वेळेला होईल आपण एकदा लाईव्ह करणार आहोत, त्या लाईव्ह मध्ये मी ते खरेदी खतं पण दाखवायला तयार आहे लोकांची, काय डॉक्युमेंटेशन कसं केलं जातं, किंवा पूर्वीचे हाती 7 फेरफार होते तर हाती 7 फेरफार वेगळे कसे बनवले लोकांनी, काय केलं. बरोबर. आणि काय नाही, निष्पन्न काही होत नाही, यातनं सगळ्यांनाच त्रास होतो, मानसिक त्रास सगळ्यांना होतो. आणि इलिगली जायचं म्हटलं तर कोण काय करणार, फेऱ्या कोण मारणार, ते कोर्ट कचेरी आली, डोक्याला ताप आला. म्हणजे कसं असतं, करणारा असतो ना तो सुटतो, करणारा जो असतो ना म्हणजे सिद्ध होईल तेव्हाचा विषय आहे. तो सिद्ध करेपर्यंत आपल्याला आपण दुसरी अजून 2 जागा. आणि ते पैसे माझं म्हणणं की त्यापेक्षा ते करण्या अगोदरच आपण सगळं क्लिअर केलेलं बरोबर. स्टार्टिंगलाच काळजी घ्या, स्टार्टिंगला सावध राहा, थोडे पैसे स्टार्टिंगला खर्च करा, ज्याच्यामधून तुम्हाला तरी कळेल की तुम्हाला पुढे इन्व्हेस्टमेंट करायचे, म्हणजे मोठी अमाऊंट लावायची की नाही लावायची. रिव्ह्यूज मी तुम्हाला काही सांगू शकतो लोकांच्या प्रतिक्रिया, किंवा काही बीच किनारी जागा घेत असलेले म्हणजे चांगले माझे क्लायंटच आहेत, दोघंही पुण्यामध्ये चांगल्या कंपनीत कामाला आहेत, नवरा बायको. तर ते एक चांगला सीव्ह्यू प्लॉट आवडला म्हणून ते घेण्याच्यासाठी प्रेमात पडले. नाही म्हणाले साहेब आम्हाला हा घ्यायचाच आहे, काय असेल आपण सगळं क्लिअर करू, असं करू. तर त्यांना मी काही त्यातल्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या की म्हटलं हे जरी गोष्टी तुम्ही क्लिअर केल्यात तर याला रोडचा विषय आहे. जरी समजा CRZ तुम्ही नॉर्म्स पाळलेत त्याच्यामध्ये, आणि जरी टेम्पररी कन्स्ट्रक्शन जरी केलं तर ते मेंटेन करणं सगळा विषय आहे. पण तुम्ही ह्याचा मोह सोडा, तुमचे पैसे अडकतील. तुम्ही 25-30 लाख रुपये जरी तुम्हाला छोटे वाटत असतील समजा, बरोबर, म्हणजे तुम्हाला जर करोडचं जर टर्नओव्हर असेल तर 25 लाख खोटे वाटत असतील समजा, तर तरी पण तुम्ही ते सोडा. मी त्याच्यापेक्षा पण दुसरं ऑप्शन बघू, पण हे सोडा. तर ते अगोदर हो नाही करत 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 जवळजवळ 2 महिने त्यांनी विषय सोडला. आणि पावसाळा पूर्ण गेल्यानंतर दिवाळीला ते ज्या वेळेला परत आले आणि तेव्हा त्यांचा मला फोन झाला, म्हणाले सिद्धार्थ सर तुम्हाला कॉंग्रॅट्स करायचंय. म्हटलं कशाबद्दल, काय झालं, म्हणजे काय गोड बातमी काय. नाही म्हणाले तुम्ही सांगितलं ना तेच झालं. म्हटलं मी काय सांगितलेलं, तर मला म्हणाले तुम्ही जेव्हा आपण प्लॉट बघितला होता तर त्या प्लॉटवरती लिटिगेशन पडले. ओके. तर ते प्लॉट ऑलरेडी त्या शेतकऱ्यांनी कोणाकडनं तरी पहिले टोकन घेतलं होतं, ते काही आपल्या सर्च मध्ये आलं नव्हतं, आणि टोकन पण कमी जास्त नाही तर 20 लाख रुपये टोकन घेतलं होतं. आणि ते टोकन घेतलं असल्यामुळे त्यांनी काही डॉक्युमेंट केलं नव्हतं, आणि समोरचा जो माणूस होता तो एकदम म्हणजे पॉलिटिकली बॅकग्राऊंड असलेला माणूस होता, त्यामुळे तिथे त्यांचे मोठे वादविद प्रचंड झाले. मग ते तर ती गोष्ट आम्हाला समजली, तर आमचा जो एजंट सांगितलं साहेब तुम्ही वाचलात वगैरे, आणि त्यांचा फोन झाला मला. ओके. तर मी म्हटलं कसं आहे, काही गोष्टी आहेत. आता एखाद्या म्हणजे जसं आपण एखाद्या ज्योतिषाकडे जेव्हा जातो तर त्यांच्या बाजूला एक ऑरा असतो त्यांचा, तो ऑरा त्यांना एक इंडिकेट करत असतो ह्या व्यक्तीबद्दल ना. तसं आता मी ज्या क्षेत्रात काम करतो तर तो एक माझ्याभोवती एक ऑरा तयार झालाय, तिथे जाणवतं की नाही हे इथे जर हे एवढं जर प्रॉब्लेमॅटिक आहे ना तर इथे काहीतरी गडबड झाली असणार आहे. तिथे परमिशन्स मिळत नसल्यामुळे ब्लॅकनी व्यवहार झाला होता, टोकन घेतलं होतं. मग हे असे विषय होऊ शकतात.
जे तुम्हाला सर्च मध्ये पण कळत नाही. अच्छा, त्याच्यासाठी लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे, त्याने जरी नोटरी लिहून दिलं आणि 20 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये टोकन घेतलेलं असलं, 2020 मध्ये टोकन घेतलेलं आहे, ह्या जागेचं ह्याचं टोकन दिलंय, पेपर क्लिअर झाल्यानंतर उर्वरित पैसे देणार आहे, आणि समजा त्याने जर व्यवहार परस्पर केला तर ती पहिली पार्टी पण चॅलेंज करू शकते. ओके. आणि पहिल्या पार्टीने जर लिटिगेशन टाकलं की माझं पोझिशन आहे तेव्हापासून, तर काय करणार तुम्ही? म्हणून मोजमापणी हा एकदम आवश्यक आहे. मोजमापणी, डिमार्केशन, पेपर नोटीस, लक्षात आलं, डॉक्युमेंटेशन, जेव्हा डॉक्युमेंट बनतं ते पण वाचणे गरजेचं आहे. हल्ली सगळं कॉपी पेस्टचा जमाना झालेला आहे. अच्छा, रोड वगैरे तपासायचा तो एक व्हिडिओ पण घेऊया आपण, की जागेला रोड ऍक्सेस लिगल आहे का, काय रोड विकत घेतलेले सांगतात, मग ते डॉक्युमेंट, त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेऊया. आता तुम्ही मगाशी तो विषय काढलेला, नक्की त्याच्यावर पण मार्गदर्शन करू आपण चांगल्या प्रकारे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती कव्हर केली. सिद्धार्थ कानेंनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली की तुमची जागा कशी मोजावी किंवा जागा कशी शोधावी. तर ह्या बाबतीत भरपूर लोक फसली जातात, तेही आता थोडी सावध होतील. आणि जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची एन्क्वायरी करायची, तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी संदर्भात, किंवा जर तुम्ही नवीन प्रॉपर्टी घेताय किंवा तुमचा कुठे व्यवहार सुरू आहे आणि जर तुम्हाला आमची कन्सल्टन्सी हवे, तुम्हाला डिमार्केशन करून हवंय, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. जो नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. एकदम मिनिमम बेसिक चार्जेस घेऊन आपण तुम्हाला बेसिक कन्सल्टन्सीची माहिती प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे, तुम्हाला साईट व्हिजिट हवे, त्याच्यानंतर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर करून हव्यात आमच्यासाठी, तर मिनिमम चार्जेसवर, एकदम रिजनेबल चार्जेसवर आपण इकडे कोकणामध्ये तुम्हाला कन्सल्टन्सी देत आहोत. आणि असेच माहितीचे भरपूर व्हिडिओ आपण तुमच्यासाठी एका पाठोपाठ एक घेऊन येणार आहोत. तर सिद्धार्थ, खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही आज पुन्हा आमच्या व्ह्यूअर्सना खूप सुंदर अशी माहिती दिली, आणि आता पुढे पण व्हिडिओ येणार आहेत आपले. तर आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशीच माहिती, अशाच प्रॉपर्टी, जेन्युइन प्रॉपर्टी तुम्हाला जर घ्यायच्या असतील कोकणात, तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन माहितीसोबत, कोणत्या तरी नवीन डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.